समाजाच्या सेवेसाठी 12 आणि 14 तास राबून काम करणाऱ्या पोलिसांच्या क्षणभराच्या विरंगुळेचा अनुभव त्यांना देण्यासाठी पोलीस डान्स कॅम्प या संस्थेमार्फत यंदा नवरात्रीत गरबा डान्सचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं। वरळीतल्या पोलीस कॅम्पमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं पोलिसांच्या घरातल्या महिला वर्गाला त्यांची पाककला, हस्तकला दाखवण्यासाठी ही प्लॅटफॉर्म देण्यात आला होता। या कार्यक्रमाचं उद्घाटन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं। खाकी वर्दीतले पोलीस नेहमीच समाजाच्या सुरक्षेसाठी राबतात आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला विसरूनच जातात। सण उत्सवाच्या सेलिब्रेशनचे फारच कमी क्षण पोलिसांच्या वाट्याला येतात। त्यामुळेच नवरात्रीच्या निमित्तानं थोडा वेळ का होईना पोलिसांना आपल्या कुटुंबासोबत घालवता यावं म्हणून पोलीस डान्स कॅम्प या संस्थेच्या माध्यमातून नवरात्री गरबा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सोसाइटी में पुलिस बन के जाता है और घर पे आता है तो वो घर वालों को भूल जाता है। घर पे भी उसके अपने नहीं होते। ऐसे समय पे फ्रस्ट्रेशन के माहौल में पुलिस को एक खुद के परिवार के लिए, खुद के बच्चे के साथ एक समय बिताने के लिए उसका खुद का माहौल चाहिए, उसका खुद का समय चाहिए जहां ये सब डिस्टर्बन्स ना हो। ये ध्यान में रखते हुए पीडीसी ने ये कदम उठाया है। नवरात्रीचं तसं म्हटलं तर पोलीस हे कुठल्याही सणासुदीला किंवा कुठल्याही प्रकारचं बंदोबस्त असेल तर आपण नेहमी बघतो की पोलीस हे फक्त सतत 24 तास म्हणा, 24 तास दिवसातले ते फक्त समाजाची सेवा करत असतात। आपण त्यांच्या कुटुंबियांसाठी हा असा एक प्लॅटफॉर्म निर्माण करत आहोत जेणेकरून जर त्यांची घरातील हक्काची व्यक्ती इकडे नाही आहे तर त्यांना या गोष्टीचा आनंद घेता यावा, त्यांना एक नवीन प्लॅटफॉर्म आपण निर्माण करून देतोय। वरळीतल्या पोलीस कॅम्पमध्ये शेवटचे 3 दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं। नक्कीच पोलिसांना मनोरंजनाचे असे कार्यक्रम फार हवे आहेत, कारण त्यांच्यामुळे त्यांच्या मनावरचा ताण कमी होईल आणि आम्हालाही फार चांगलं वाटतं की कारण पोलिसी क्षेत्र हे थोडंसं रुक्ष आहे। नेहमी त्यांना सगळ्या लढायांना सामोरं जावं लागतं, दहशतवादाला सामोरं जावं लागतं, आमचं सगळ्यांचं संरक्षण करावं लागतं। तर हे थोडंसं त्यांचं मन मोकळं होईल आणि त्यांचं आरोग्य अजून चांगलं होईल। पोलीस डान्स कॅम्प पोलिसांसाठी अशा प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम राबवून तसंच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवून एक प्रकारे पोलिसांची मानसिक प्रबळता वाढवण्याचं चांगलं काम करतंय। कॅमेरामन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई।